गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील धमदीटोला गावातून एक धक्कादायक आणि भयावह घटना समोर आली आहे। ही घटना ऐकूनच प्रत्येकाचे रक्त थंड होईल। घटना घडली ती रात्रीच्या वेळेत, जेव्हा गाव शांत आणि गडद झोपेत होतं। घराच्या वरांड्यात 49 वर्षीय प्रभाबाई कोराम झोपल्या होत्या। रात्रीचा अंधार गावभर पसरला होता। हलक्या हालचालींनी झाडं आणि पानं हलत होती। दूरवर काहीतरी हलत असल्याचं जाणवत होतं। घराबाहेर कुणी दिसत नव्हतं, पण वातावरण विचित्र आणि भयानक होतं। हळूहळू गावकऱ्यांना जाणवलं की झोपलेली महिला अचानक दिसत नाहीये। काही क्षणांपूर्वीपर्यंत जिथे त्या होत्या तिथे आता काहीच नव्हतं। लोक घराभोवती गर्दी करायला लागले। प्रत्येकाचा श्वास थांबलेला, प्रत्येक डोळा भयाने मोठा झाला होता। कोणीतरी सावली हलताना पाहिली, कोणीतरी हलके फुसफुसाट ऐकले, पण स्पष्ट काही दिसत नव्हतं। तास सरकत गेले, शोध सुरू होता, पण भीती हळूहळू वाढत होती। घरातील प्रत्येक खोलीतील अंधार, प्रत्येक ओढलेली पडदे भयकारक वाटत होते। घराबाहेर वातावरणातही बदल जाणवू लागला। पावसाचे थेंब हलक्या आवाजात पडत होते, झाडांची पानं हलत होती आणि दूरवर हलक्या पावलांचा आवाज ऐकू येत होता। लोक कोणालाच बोलत नव्हते, पण अंगावर थरथराट येत होता। सकाळ जवळ आली तरी महिला दिसत नव्हत्या। प्रत्येक सावली भयकारक वाटत होती। प्रत्येक कोपरा, प्रत्येक झोपडी, गावकऱ्यांमध्ये हळूहळू भीती वाढत होती। शोध हळूहळू पुढे सरकत होता। लोक घराच्या आतील खोलीत गेले, प्रत्येक खोली तपासली। हलके फुसफुसाट, काही हललेले पानं, हलके वाऱ्याचे झोके, प्रत्येक गोष्ट भय वाढवत होती। अधूनमधून लोकांमध्ये हळूहळू खडखडाट होत होता। आवाज कुठून येत होते हे स्पष्ट नव्हतं। सावली हल्ली, पण काही दिसत नव्हतं। प्रत्येक श्वासात भय सामावलेलं होतं। त्यात जात राहिले। गावकऱ्यांचे मन थरकावले। प्रत्येक हलकी हालचाल, प्रत्येक आवाज भयकारक वाटत होता। घरातील खिडक्यांच्या पडद्यांचा हलका फुलका फडफड, झाडांची सावली, पावसाची हलकी फुंफुसाट, प्रत्येक क्षण भीती वाढवत होता। सकाळ झाली, पण सत्य अजून समोर आलेलं नव्हतं। लोक प्रत्येक क्षण सावध, प्रत्येक हालचाल लक्षपूर्वक पाहत होते। हळूहळू सत्य उलगडू लागलं। रात्री प्रभाबाई कोराम यांच्यावर वाघाने हल्ला केला होता। झोपेतच त्या ठार झाल्या। पण भयकारक भाग इतकाच नव्हता। वाघाने त्यांना ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह जंगलात ओढून नेलं। गावकऱ्यांना ही दृश्य समजल्यावर प्रचंड धक्का बसला। मन थरथरलं। घटना उघडकीस आल्यावर गावकऱ्यांनी वनविभागाला त्वरित माहिती दिली। मृत महिलेच्या नातेवाईकांना तात्पुरती आर्थिक मदत देण्यात आली आणि उर्वरित मदत आठवड्याभरात मिळणार आहे। घटनेमुळे धमदीटोला गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे। लोक रात्री घराबाहेर पडताना सतर्क राहतात। प्रत्येक श्वासात भीती सामावलेली आहे। अंधार हळूहळू पसरत राहतो। प्रत्येक झोपडी, प्रत्येक झाड, प्रत्येक सावली भयकारक वाटते। लोक आपले घर बंद करतात, पण अज्ञात भय कायम आहे। ही घटना आपल्या सर्वांसाठी गंभीर धोक्याची आठवण आहे। जंगलातील प्राणी आपल्या घराच्या जवळही असू शकतात। सावधगिरी हीच सुरक्षेची हमी आहे।